नमस्कार मंडळी, राम राम. माझी कॉर्पोरेट लाईफ झंड झाली असं म्हणून काय झालं, मला तर माझी पर्सनल लाईफ खराब नाही करायची. सो मस्तपैकी मी अशी नटून थटून पुण्यात पहिल्यांदा साडी घालून मी बाहेर चाललेली कुठेतरी फिरायला. सो कॉल ढापण्या लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे, ते विदाऊट चष्मा पण खूप छान दिसतात, बट विदाऊट चष्मा त्यांना काहीच दिसत नाही. तर ही सुंदर अशी सुती साडी माझ्या आजीची आहे. सो ती आता या जगात नाही आहे, बट खूप मिस करते मी तिला. आणि तिची ही साडी मला खूप सुंदर दिसत होती. लोक अशी टाकामाका बघत होती, साडीच घातलेली, दुसरं काय घातलं नाही, तरी पण अशी नुसती बघत होती. आता हा समोरचा माणूस तर एवढा बघत होता, म्हटलं थांब आता तुझा व्हिडिओज काढते काळ्या. पण मस्तपैकी मी अशी सुंदर दिसत होते. 3 ते 4 पुणेकरांचं झोपायचं टायमिंग असतं, पण पुण्यात फिरून फिरून फिरणारा किती खूप सारे प्लेसेस आहेत. मग आम्ही ठरवलं होतं शंकर महाराज मठात जाऊया. सो मग मी यासाठी मस्त साडी वगैरे घालून आले होते आणि घेतलं इथं एक छोटंसं फूल आणि चाफा. या मठात पुण्यात एवढे वर्ष राहतीये, बट मी हे दुसरी वेळ का तिसरी वेळ आठवत नाहीये, पण खूप छान या मठाची वाईब आहे. कारण मला इथं खूप चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं. थोडा वेळ मंदिरात बसून आम्ही निघालो प्रसाद घ्यायला. आणि या प्रसादाची चव इतकी स्वादिष्ट आहे, काय सांगायलाच नको. इतका भात भारी लागतो हा, एकदम सुंदर. देवासाठी कोणताही वार नसतो, म्हणून मी अचानक गेले होते. सो मला खूप छान वाटलं आणि मग अशा प्रकारे आम्ही निघालो घरी. चलो मिळते अभी नेक्स्ट व्लॉग. चलो बाय गाईज.